सुप्रभात. सकाळचे 8 वाजता आहेत आणि आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी. मी वर्षा नलवडे. या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते. राज्यासह देशभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रात पाहणार आहोत. मात्र एक नजर टाकूयात आताच्या हेडलाईन्सवर. विधान परिषदेचे उमेदवार ठरवण्यासाठी आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक. संजय राऊत, नाना पटोले बैठकीला उपस्थित राहणार. पालघरमध्ये मालगाडी रेल्वे रुळावरून घसरल्यानं वाहतूक विस्कळीत. विरार ते डहाणू सेवा पूर्णपणे लांब विस्कळीत, तर लांब पल्ल्याच्या गाड्या 10 ते 12 तास देखील उशिरा. मणिपूरमध्ये मुसळधार पाऊस. राजधानी इम्फालच्या काही भागामध्ये पूर परिस्थिती. इम्फाल नदी दुथडी भरली. रेमल वादळाचा ईशान्य भारतात हाहाकार. पावसाळी वादळात 33 जणांचा दुर्दैवी मृत्यू, तर अनेक ठिकाणी घरांची पडझड. अनेक ठिकाणी झाडं देखील कोसळली. दिल्लीच्या काही भागात रेकॉर्ड ब्रेक. 50 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. गेल्या वर्षीच्या तुलनेत 5 अंश सेल्सिअसनं तापमान वाढलं. मुंबई, ठाणेसह कोकणात पावसाची शक्यता. पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज. कोल्हापूर, सातारा, नांदेड, लातूरात देखील पावसाची शक्यता. राज्यातील धरणात 23% पाणीसाठा शिल्लक. जायकवाडी धरणात 5%, येलदरी धरणात 28%, तर कोयना धरणात 15.47%, जायकवाडी धरणात 5%च पाणीसाठा शिल्लक. 10 जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली होणार. मरीन ड्राईव्ह ते हाजी अली प्रवास सुखकर होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. बुलेट ट्रेनसाठी घणसोली जवळ बोगद्याचं काम पूर्ण. 394 मीटर लांबीच्या इंटरमिडिएट बोगद्याचं खोदकाम पूर्ण. बीकेसी ते शिळफाटा दरम्यान 21 किलोमीटर बोगद्याच्या बांधकामाला गती.